हॅलो विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणताय? आता आज मी तुम्हाला 7वी टिप देते आहे आणि ती म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना लहान लहान ब्रेक घ्यावेत. ब्रेक घेतल्याने काय होतं, तर एकाच जागी जेव्हा आपण सतत बसून राहतो तेव्हा थकवा, कंटाळा आणि लक्ष आपलं विचलित होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे योग्य वेळेवर आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे आणि ते खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. लहान ब्रेक्समुळे काय होतं, तर मेंदूला खूप विश्रांती मिळते, ऊर्जा वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते. 25 मिनटं जर तुम्ही अभ्यास करत असाल तर 5+5 मिनटं ब्रेक हे लक्षात ठेवा आणि 4 सत्रानंतर म्हणजेच 15 ते 30 मिनटं तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे. यामुळे मन खूप फ्रेश राहतं आणि अभ्यास खूप छान प्रभावी होतो. 50 आणि 10चा नियम आहे. 50 मिनटं जर तुम्ही अभ्यास करत असाल तर 10 मिनटाचा ब्रेक तुम्हाला घेतलाच पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी जास्त वेळ लक्ष केंद्रित करता येतं त्यांच्यासाठी हा नियम फार म्हणजे फार उपयुक्त आहे. 90 मिनटं जर अभ्यास तुम्ही करत असाल तर 30 मिनटाचा मोठा ब्रेक तुम्हाला घ्यायचा आहे. खोल अभ्यास म्हणजे डीप स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम अतिशय योग्य आहे. मग ब्रेकमध्ये काय करावं, तर शारीरिक हालचाल तुम्हाला करायची आहे. सतत एका जागी बसल्याने शरीर खूप जड होतं, सुस्त होतं. ब्रेकमध्ये हलक्या हालचाली करायच्या आहेत. 5 ते 10 मिनटं चालणं, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम करा. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि मन ताजेतवानं राहतं. डोळ्यांना आराम द्या. सतत अभ्यास करताना डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे 20-20-20 नियम वापरा. म्हणजेच काय, तर दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट दूर बघा. हलके डोळे मिटून गडद रंगाच्या वस्तूंकडे पाहिल्यास खूप आराम मिळतो. तिसरा नियम तुम्हाला सांगते, पाणी आणि हलका आहार घ्यायचा आहे तुम्हाला. ब्रेकमध्ये भरपूर पाणी प्या. सुकामेवा, फळं, ड्राय चॉकलेट्स, नट्स यासारखे स्मार्ट स्नॅक्स तुम्हाला खायचे आहेत, जे मेंदूला ऊर्जा देतात आणि झोप येऊ देत नाहीत. त्यानंतर आपण छोटासा ब्रेक घेऊ शकतो. कशासाठी, तर छोटी ध्यानधारणा करण्यासाठी सुद्धा. म्हणजे 5 मिनटं सावकाश श्वास घ्यायचा, सोडायचा. यामुळे मेंदू शांत राहतो आणि तणाव कमी होतो. किंवा ब्रेकमध्ये तुम्ही थोडीशी गाणी ऐकू शकता. 5 ते 10 मिनटं रिलॅक्सिंग म्युझिक तुम्ही ऐकू शकता. हेडफोनवर शांत संगीत ऐकल्यास खूप मन प्रसन्न होतं. थोडंसं खेळू शकता, हलक्या हालचाली करू शकता. मित्रांसोबत 5-10 मिनटं संवाद साधू शकता. लहानशी क्रिएटिव्ह ब्रेक तुम्ही घेऊ शकता. काही मिनटं ड्रॉईंग किंवा स्केचिंग काही करू शकता. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल आणि ही 5-10 मिनटं तुमची खूप छान जातील. ब्रेक्सचे फायदे काय आहेत? थकवा आणि कंटाळा दूर होतो. लक्ष केंद्रित करणं सोपं होतं. मेंदू अधिक कार्यक्षमतेने माहिती आठवतो आणि अभ्यासाची उत्पादकता वाढते. त्यामुळे लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो, की हे लहान लहान ब्रेक्स जेव्हा तुम्ही घेता त्यावेळेला तुमची शिकण्याची गुणवत्ता वाढते आणि ही जी तंत्र किंवा नियम जे सांगितले तर त्यांचा उपयोग करून स्मार्ट ब्रेक्स तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि योग्य ब्रेक्स घेतल्यामुळे काय होतं, अभ्यासाचा ताण कमी होतो आणि तुम्हाला यश मिळवायला मदत होते. जे आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले, ऐकले असतीलच, टिप्स तुम्ही ऐकल्या असतीलच, त्याचा तुम्हाला फायदा होत असेल. अधिक चांगल्या आणि प्रभावी टिप्ससाठी चॅनल बघत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.